सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार? जय पवारांसह 6 नेत्यांची नावं चर्चेत. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या रिक्त जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण जाणार याची चर्चा रंगली आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 6 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये जय पवार आणि छगन भुजबळ यांची नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत कुणाला पाठवते याकडे राज्याच्या नजरा खिळल्या आहेत. पार्थ पवार याआधी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. जय पवार राज्यातच थांबणार की केंद्रात जाणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. छगन भुजबळ आणि जय पवार यांचे नावे राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आघाडीवर आहे. त्याशिवाय आनंद परांजपे, अविनाश अधिक आणि विक्रम काकडे यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या जागेसाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. आढळराव पाटील 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांच्या शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पराभव झाला होता. ते आता राज्यसभेसाठी प्रयत्न करत आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या जागी कोण जाणार या चर्चांना जोर